सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतल्यानं खळबळ। मुंडेंच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतल्याचं धस यांचं स्पष्टीकरण। अजित पवार यांच्याकडून धनंजय मुंडेंची पुन्हा पाठराखण। राष्ट्रवादीच्या कोर कमिटीमध्ये मानाचं स्थान, पुरावे सिद्ध होईपर्यंत कारवाई नाही, अजित पवारांची ठाम भूमिका। भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही। पीक विमा घोटाळ्यावरनं कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं विधान, तर भिकाऱ्यांची उपमा देऊन शेतकऱ्यांचा अपमान, अंबादास दानवेंची टीका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वॉर रूम शेजारीच एकनाथ शिंदेंचा समन्वय कक्ष। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांमधील शहाची रंगली चर्चा। मुंबईमधील न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवरती आरबीआयकडून निर्बंध। ठेवी काढण्यास मनाई केल्यानं ग्राहकांमध्ये गोंधळ। अंधेरीतील विजयनगर शाखेसमोर पैसे काढण्यासाठी ठेवीदारांची झुंबड। लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारच्या महसुली आणि भांडवली खर्चामध्ये 30% कपात। सरकारी वाहनांच्या इंधनावरील खर्चातही 20% कपात। सरकारच्या तिजोरीमध्ये 2 लाख कोटींपेक्षा अधिकची वित्तीय तूट। पुणे विद्यापीठ हे जेएनयू पेक्षा डाव्या विचारांचं। जेएनयूच्या कुलगुरू शांती पंडित यांच्या धक्कादायक विधानामुळे नवा वाद, संघीय असल्याचंही केलं स्पष्ट। 26/11 मुंबई हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला अमेरिकेची मंजुरी। राणाला लवकरच भारतात आणणार, पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या बैठकीमध्ये घोषणा, तर मुख्यमंत्र्यांकडनं मोदींचे आभार।